नमस्कार 24 टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपले सोबत आयुष सर. तुमचा फर्स्ट हा गाणं आहे नवलक्का हार. काय सांगाल पहिलं तर त्याबद्दल? म्हणजे माझं ना, मी गेली 10-12 वर्ष बॅकग्राऊंड डान्सर होतो आणि तिथून मी करत करत ॲक्टिंगमध्ये आलो. पण मला जेव्हा मी बॅकग्राऊंड डान्सर होतो मी खूप जागी असिस्ट केलं होतं. डिरेक्टर्सला असिस्ट केलं होतं, कोरिओग्राफर्सला असिस्ट केलं होतं. सो माझी ना नेहमी एक इच्छा होती की मला ही संधी मिळावी, पण कशी मिळणार? तर ऑलरेडी मी ॲक्टर म्हणून काम करतोय, म्हणजे माझ्या मालिकांचं काम सुरू होतं, मग गाण्यांमध्ये पण मी ॲक्टर म्हणून काम करत होतो. पण असं कोणाला विचारणार ना की बाबा मला डिरेक्ट करू देता का? सो नशिबाने माझ्या नशिबात ही संधी आली. प्रशांतचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि तो पण बिझी होता आणि हे गाणं आम्हाला करायचं होतं, कारण त्याचं नेहमी 5 मार्चला एक गाणं येतं. सो आम्हाला हे गाणं करायचं होतं आणि ही संधी मला मिळाली. म्हणजे हे सगळं लिहून ते म्हणतो ना की सब लिखा हुआ है, तसं माझ्यासोबत हे झालंय. भविष्यवाणी होती आणि मला ही कोइन्सिडेंटली संधी मिळाली आणि सगळं सुरळीत झालं. तुम्ही पाहिलंच आहे गाणं. सो मी तुम्हाला विचारून तुम्हाला कसं वाटलं गाणं? छान वाटलं का? छान. सो त्यामुळे आता मी स्वतः डान्सर असल्यामुळे ना मला नेहमी असं एक डान्स नंबर करायचा होता. असं नशिबाने मला रोमॅन्टिक असं सॉन्ग नाही मिळालं आणि असा डान्स नंबरच मिळाला. त्यामुळे खूप मजा आली आणि सगळी टॅलेंटेड पोरं आहेत. आणि प्रशांत आहे, सूरज आहे. प्रशांत स्वतः पण एक डिरेक्टर आहे आतून. म्हणजे जरी त्यांनी म्युझिक केलं असेल तरी तो स्वतः पण आतून एक मनापासून एक डिरेक्टरच होतो. आणि आमचा जो DOP आहे सूरज राजपूत, तो पण 50% डिरेक्टर. त्यामुळे मी ह्या लोकांच्या सानिध्यात असं सेफ एक गाणं केलं. त्यामुळे माझ्यावर काही रिस्क नव्हती. मी जास्तीत जास्त काम कोरिओग्राफर म्हणूनच केलं, पण डिरेक्टर म्हणून पण ही लोक सोबत होती, यांनी साथ दिली आणि आम्ही अख्ख्या टीमने मिळून हे गाणं केलं. ओके, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे चौघांना घेतलंय, म्हणजे काय विचार करून तुम्ही ह्यांना घेतलं की बाबा ठीक आहे फर्स्ट तुमचा सॉन्ग होता हा? नॉर्मली आपण बघतो गाण्यामध्ये की दोन एक हिरो असतो, ह्याच्यामध्ये तुम्ही हे चौघांना घेतलं. काय म्हणजे ह्याच्या मागे काय? याच्या मागे एक कारण एक आहे की पहिलं तर निक आणि रितेश म्हणजे हे दोघे माझे लहान भाऊ आहेत. सो मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता, कारण आमच्याकडनं एक दिवस होता हे गाणं शूट करण्यासाठी. म्हणजे आम्ही खूप हे गाणं आम्ही आत्ता शूट केलं, म्हणजे 27-28 तारखेला हे शूट झालं. आणि बाय हे असं खूप पटापट झालेलं गाणं, म्हणजे गेल्या 1 आठवड्यात ठरलेली गोष्ट आहे. म्हणजे आधी प्रशांतनी गाणं ऐकवलं, मग आमचं लगेच शूट करायला ठरलं. तर आमच्याकडे एकच दिवस होता शूटिंगसाठी. सो मला असं वाटलं की मला ताकदीचे कलाकार पाहिजे जे हे 12 तासात पुल ऑफ करू शकतो. सो नितेश आणि रिकवर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण ते माझे, आणि ही अदिती पण आमच्या गाण्यात आहे. सो नितेश आणि रितेश आणि निकवर माझा पूर्ण विश्वास आहे की मला माहित होतं की ही पोरं आहेत ना, तर माझं गाणं 12 तासात होणार. आणि तनू आणि आदिती यांच्या कास्टिंग हे प्रशांतचं सजेशन होतं आणि प्रशांतला त्यांच्यावर विश्वास होता. मी त्यांच्यावर आधी काम केलं नव्हतं, पण प्रशांतचं म्हणणं होतं की तू जे म्हणशील ना ते आता ऐकणार आणि 12 तासात मेहनत करणार. माझं मेहनत करणार ना, म्हणजे 12 तास आहे, आपल्याला बसायला पण वेळ नाही, जेवायला पण वेळ, 12 तास काम करायला. तो मेहनतीची तयारी आहे का? तो बोलला हो. मग त्या मेहनतीच्या तयारीवर हे चौघांची कास्टिंग झाली आणि हे गाणं 12 तासात आम्ही कम्प्लीट केलं. अजून काय अपकमिंग आपल्याला बघायला भेटतील? तुमचं काय आहे का प्रोजेक्ट? आता तर म्हणजे लाईनअप खूपच चांगला आहे. म्हणजे आता गाणं हे एक झालं, आता माझी एक ऑलरेडी एक फिल्म कम्प्लीट झाली शूट होऊन. टायटल आता अजून त्याचं हे नाही आहे. आणि अजून एक आता फिल्म मी आणि आमची हीच टीम एक फिल्मवर काम करते. सो आता आम्ही सगळेच त्याच ह्याच्यात प्रशांत बिझी आहे, त्यामुळे त्याला गाणी करायला वेळ नाही आता. सो आता आम्ही सगळेच म्हणजे वर्षभर बिझी आहोत असं बघायला गेलो होतं. सो त्यामुळे आता खूप गोष्टी येणार. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.